रुको जरा सबर करो. हॅलो गाईज, मी आहे प्रणित आणि मी आज चाललो आहे कोकणामध्ये म्हणजे माझ्या गावी कणकवलीला. तर मी आज एकटाच नाही चाललो आहे, तर माझी वहिनी आणि माझी वाईफ आम्ही तिघं सोबत चाललो. तर आम्ही घराकडून रिक्षा केली आणि चाललो डोंबिवली स्टेशनला. अच्छा, कारण आम्हाला डोंबिवलीवरून CSTला जायचं ठीक आहे. होतं. समझ गया. डोंबिवलीला पोहोचलेलो आहोत आम्ही आणि मी ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन जरा लेट होते आज आणि थंडी पण भयानक लागते, एकदम भरपूर थंडी लागते. फायनल ट्रेन आलेली आहे, ट्रेनमध्ये बसलो आहे आणि मी चाललो डायरेक्ट CSTला. लास्ट स्टॉप आहे आमचं CST. अगला स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. अगला स्टेशन मित्रांनो, CSTला पोचलेलं आहे आणि मी घाईघाई करतोय कारण मला तिकीट काढायची आहे जनरलची, कारण आमचे तिकीट कन्फर्म नाही झालेत आणि ही जनरलची लाईन आहे. ऑलरेडी ट्रेन लागलेली आहे आणि मी त्यांना लेडीज डब्यामध्ये बसवून आलो आहे. गाईज बघू शकता, इकडे पाय ठेवायला पण जागा नाही. मी अक्षरशः उभा आहे इथे. मला वाटत नाही मला सकाळपर्यंत जागा भेटेल बसायला, पण मी काय करणार आहे आता, मी ठाण्याला उतरणार आहे आणि दुसऱ्या जनरल डब्यामध्ये जाणार आहे. तिकडे जागा भेटली तर भेटली. मी वेट करत होतो डोरच्या इथे, मला उतरायला भेटते आणि मी उतरून मला जागा भेटली दुसऱ्या डब्यामध्ये आणि मला एकदम भांडण्याचा आवाज आला. मारामारी चालू आहे बाई. मित्रांनो, तुम्ही जनरलने जरी जात असाल तरी पण तुमचं असं एकदम तुम्हाला वैताग किंवा कंटाळा अजिबात येणार नाही. तुमचा टाईमपास होऊन जाईल, वेळ कधी निघून जाणार कळणार पण नाही. हा, थोडे हाल होतील बसायचे वगैरे, पण नंतर काय वाटणार नाही. रात्रीचे 3 वाजले होते, सगळे झोपले होते, पण मला काय झोप येत नव्हती. तर मी आपले व्हिडिओ वगैरे काढतोय, फोटो वगैरे काढतोय आणि नंतर चिपळूणला पूर्ण ट्रेन खाली झाली होती. बघा, मी पूर्ण असं झोपून आहे, अजिबात कोण नाही, ना वरती कोण आहे ना खालती कोण आहे. झोपून झोपून खूप कंटाळा आला होता म्हणून जरा खाली गेलो पाय मोकळे करायला आणि नंतर पूर्ण ट्रेनच खाली झाली होती. जशाची सकाळ होत गेली ना तशाची पूर्ण ट्रेन खाली झाली आणि वैभववाडी येणार होतं. वैभववाडी आम्ही क्रॉस करून आमचं नेक्स्ट स्टेशन होतं कणकवली. आणि हा बघा तुम्ही सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती भारी व्ह्यू येतो आहे. आणि फायनली मी माझ्या कोकणात आलेलो आहे. भारी वाटलं ना गाणं. तर गाईज, हे लास्टच्या डब्यामध्ये होते, लेडीज डब्यामध्ये बसवलं होतं. त्यांना विंडो सीट वगैरे भेटली होती पूर्ण. तर फायनली त्यांना विचारूया आपण कसं काय आलेलो आहोत. कसा अनुभव होता. कसा वाटला प्रवास? ओके 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 ठीक ठाक, पण माझी तर पूर्ण हालत झाली भाई. खरंच मला जरा पाठबीट दुखायला लागली होती माझी, पण नंतर काय वाटलं नाही. फायनली कणकवलीला पोचलेलो आहोत. माझा आवाज बघू शकतो मी, भरपूर थंडी आहे इथे, तोंडातून वाफा येत आहेत. तर आता आपण डायरेक्ट इथून खाली स्टेशनवरून डायरेक्ट ऑटो स्टँडला जाऊ. तिकडे ऑटो लागलेले असतात, हे सगळे पॅसेंजरची वाट बघत असतात. आणि आम्ही एक ऑटो केली आणि त्यांना बोललो की कलमट बौद्धवाडीमध्ये घेऊन चला, कारण जिकडे मी राहतो तिथे तिकडचं नाव बौद्धवाडी आहे, कलमट. आणि आम्ही निघालो ऑटोतून. थंडी भरपूर आहे, ऑटोमध्ये बसलोय, भरपूर थंडी आहे, बेकार थंडी लागते. पण ना खरंच मला असं वाटलं नाही आता गावी आल्यावरती ऑटोमध्ये बसल्यावरती की बाबा मी दमून वगैरे आलो आहे रात्रीचा. एकदम फ्रेश वाटते, मला भारी वाटते. ही आमची बौद्धवाडी आहे. वाडीमध्ये एंट्री केलेली आहे फायनली आणि आता थोड्या वेळातच मी माझ्या घरी पोचेल. आणि तुम्हाला समजलं असेल मी घरी आलेलो आहे आणि माझी झेड सिक्युरिटी बघू शकता तुम्ही. त्यांना एकदम आनंद झाला आम्ही आलो इथे. लिसा ब्राओ, सगळेजण उड्या वगैरे मारतात अंगावरती. मेरे बच्चे लोग. ही लिसा आहे, ती जिया आहे. 4 कुत्रे आहेत माझे, 4 कुत्रे. फायनली घरी आलेलो आहोत आम्ही. आहेत माझी. आणि घरी एकदम पूर्ण मांडव होत आहे, बांधून ठेवले. इकडे माझ्या आत्या आणि आमची दिसते आत्या इथे. मला. आत्या इकडे काय करते सकाळी सकाळी? सकाळी सकाळी मशेरी लावते, बघू शकता इकडे बघा मशेरी हातात. आणि हा ब्राव आहे, डॉन. उड्या मारत असतो अंगावरती. आणि ही आमची 5वी मेंबर आहे, नवीन मेंबर आहे. तिचं नाव सुंदरी आहे. माझ्या भावाने तिला घेऊन आला घरी, कारण तिला 3च पाय आहेत. त्याला खूप दया आली तर हा घेऊन आला घरी. आता आमच्या मातृश्रीला भेटूया आपण. आणि आमची आई इथे बघा
मशिरी लावते इकडे, पाणी तापवते गरम गरम पाणी. हे फक्त गावीच तुम्हाला बघू शकतो आपण. कडकडीत दाखव जरा कडकडीत पाणी. अजून गरम झाला नाही तरी पण बघा एवढं वाफ येते पाहिजे. हाय कर मम्मी इकडे. कसे आहात मित्रांनो? तर मित्रांनो कसा वाटला माझा CST2 कणकवली ब्लॉग? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, प्रणित कदम या चॅनलला. बाय बाय गायस, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर.